बल्लेबाज स्ट्राइक पर है वहां पर, मुझो खुद कप्तान स्ट्राइक पर, नो स्ट्राइकिंग गेंद पे सचिन साळुंके और गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए पहली ओवर लेकर फील्डिंग टीम की ओर से बॉलिंग करने के लिए आएंगे ऋषिकेश। बिल्कुल गेंद को मारने की कोशिश भी गेंददार के, बिल्कुल जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते हैं। चलेंगे इस बार फिर से देख रहा है गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे। वो मारना चाहते एज लगा वहां पर विकेट कीपर के पीछे, जब तक स्लिप के फील्डर आकर के इनको फील करते थ्रो दिया जा रहा है। फिर भी यहाँ पर सिंगल बनेगा, सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर केवल 3 की ऑफ 3 धावा। तो जैसे कि ऋषि जो है बिल्कुल धाराशिव की का पुलिस कर्मचारी, इन्हीं की वजह से हम सुरक्षित हैं, क्योंकि इस सेवा करते पुलिस वक्त। जैसे देखना गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए लंबे रन के साथ ऋषि गेंदबाजी करेंगे। इस ओवर की अगली गेंद लेकर सामने है बल्लेबाज स्ट्राइक पर, इस बार सचिन के लिए, सचिन ऑफ स्टंप के बाहर जाकर आंसर भी गेंद को मारने की कोशिश कर रहे हैं वहां पर, और अपील की जा रही है, एक नंबर के पास चले जा रहे हैं वहां पर। फिर से गेंदबाजी करेंगे ये गेंद, और बढ़िया गेंद, और ऑफ स्टंप के बाहर आती गेंद, आंसर भी गेंद को मारने की कोशिश भी, गेंद बल्लेबाज को बीट करती गेंद कीपर के हाथ में गेंद चली जा रही है। एक जबरदस्त अंदाज की गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी, ब्यूटीफुल गेंदबाजी, और थोड़ी सी विकेट टू विकेट गेंदबाजी की जा रही है। और अभी भी रुका हुआ स्कोर, 4 गेंदों का खेल बिल्कुल पूरा होने के बाद स्कोर है केवल 3 रन। कोई बारी गेंद, बढ़िया गेंद, फिर से बल्ला घुमाने की कोशिश, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंददार के बिल्कुल विकेट कीपर के पास। एक बेहतरीन अंदाज की गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी यहां पर चल रही है, और अभी भी रुका हुआ स्कोर केवल 3 की ऑफ पर। पहला और चलता हुआ पहले ओवर की आखिरी गेंद लेकर ऋषि गेंदबाजी करेंगे। ऋषि आदत राव वहां पर बल्लेबाज गेंदबाजी करने के लिए इस ओवर की आखिरी गेंद लेकर आतापर्यंत 5 चेंडू टाकले गेले, धाबा बनवले गेले, फक्त 3 धाबा। पुढचा चेंडू तो अतिशय भिन्नाट चेंडू, वेगवान चेंडू, बॅकवर्ड वरून मात्र कट मारायचा प्रयत्न, चेंडू गेला विकेट कीपरकडे। पहिलं षटक संपतंय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अतिशय वेगवान गोलंदाजी इथं पाहिली। पहिलं षटक संपतंय, धाबा झाल्यात फक्त 3 धाबा।
बार मारने की कोशिश में हल्का सा एज लगा, वहां पर विकेट कीपर ने पकड़ लिया कैच। विकेट चली जा रही है टीम के लिए, रखता हुआ जोर का झटका धीरे से लग रहा है और आखिरकार कप्तान काफी सस्ते में लपटे गए और लगने वाला टीम के लिए पहला झटका लगा। तो नए खिलाड़ी जाएंगे पड़ोलकर बल्लेबाजी करने के लिए मैदान में। डॉक्टर धनंजय पडवल, डॉक्टर साहब, वैसे तो डॉक्टर साहब हमेशा बीमार लोगों के लिए इंजेक्शन देते हैं, लेकिन तो संकट के समय पर डॉक्टर साहब को कुछ तो करना होगा, संकट मोचक बनना होगा वहां पर। लेकिन इनका खेल हमने देखा है, एक जबरदस्त क्रिकेटर है डॉक्टर साहब, और देखना है जिम्मेदारी के साथ बैटिंग करने के लिए आएंगे डॉक्टर साहब धनंजय। लेकिन जब भी किसी गेंदबाज को विकेट मिलती है तो गेंदबाज का हौसला बढ़ता है और बढ़ते हौसले के साथ बॉलिंग करने के लिए तैयार है। कल इस टूर्नामेंट का अंतिम दिन होगा। यहां पर विशेष आकर्षण के तौर पर जो कि महाराष्ट्र के नामचीन कमेंटेटर मिस्टर चंदू शेट्टी सर यहां पर कमेंट्री करने के लिए आएंगे और साथ ही साथ झुंबाड जो सिनेमा मराठी की आ रही आहे त्या मराठी चित्रपटातील सहकलावंतांची टीम इथं मात्र येते झुंबाडची, त्याचबरोबर बऱ्याचशा मंडळींच्या उपस्थितीमध्ये। इथं हवेत मारलाय क्षेत्ररक्षक, चेंडू खाली टिपतोय झेल आणि इथं फलंदाज होतोय फेल। बलराज, ये बलराज नहीं, इनका नाम इस वक्त राज होना चाहिए। गेंदबाजों बल्लेबाजों पर राज करने वाले बलराज यहां पर जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं। मित्रांनो आता कॅच कोणी पकडलं जरा नाव सांग। सत्यजित, अरे सॉरी सत्यजित तो सत्यजीत भोसले ये भी मेरे ख्याल से उपराइट होंगे कि एक बहुत ही नामचीन क्रिकेटर है। अभी भी कैच पकड़ा गया वहां पर उन्हीं की ओर से, लगने वाला और एक झटका लगता हुआ 2 विकेट जाने के बाद। सर्व क्रिकेट रसिकांना पंकज पाटीलचा मानाचा मुजरा, सुप्रभात, नमस्कार। चालू असलेला क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम फ्रेंड्स फॉरएव्हर आयोजित बिग बॅश लीग तुळजापूर 2024 चालू असलेली हे क्रिकेटची स्पर्धा या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या या पावन नगरीमध्ये, या तुळजापूर शहरामध्ये क्रीडा संकुल मैदान तुळजापूर या मैदानामध्ये चालू असलेला क्रिकेटचा थरार। जाऊया परत एकदा गोलंदाजी मार्कवर धनराज, बलराज, अतिशय फुलटॉस चेंडू, पंचाचरणे अतिरिक्त वाईड, या ठिकाणी अतिशय हाइट आणि नो बॉल। तो डायरेक्ट बीमर गेंद फेंकी जा रही है, बीमर गेंद पर अंपायर ने नो बॉल करार दिया। नो बॉल के साथ एक सिंगल भी दौड़ा जा रहा है, कि टीम के लिए 2 रनों का इजाफा हो रहा है और इन 2 रनों के साथ स्कोरबोर्ड में यहाँ पर रन संख्या पहुंच रही है। टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ 5 की औक पर। सर पुढचा चेंडू नक्कीच फ्री हिट आहे, उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट। बिल्कुल लॉफ्ट स्ट्रोक लगाने की कोशिश में गेंद बल्लेबाज को बीट कर रही है, बिल्कुल विकेट कीपर के हाथ में गेंद चली जा रही है। और वैसे देखा तो इस टूर्नामेंट की बात करना चाहेंगे, लाख मोलाची स्पर्धा म्हणजे जो संघ जिंकेल तो लखपती ठरेल आणि लखपतीचे प्राइज दिले गेले। इस बार गेंद को लॉफ्ट स्ट्रोक लगाने की कोशिश, नीचे है खिलाड़ी आगे, गेंद पीछे चली जा रही है। 4 रन आएंगे वहां पर और इस 4 रन के साथ बहुत देरी के बाद एक वेलकम बाउंड्री आ रही है और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 9 रनों की औक पर। तर स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक माननीय श्री विनोद गंगणे पिटू भैया, त्याचबरोबर श्री विजय सर गंगणे मित्र परिवाराच्या वतीने या स्पर्धेला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिले गेले। द्वितीय पारितोषिक तब्बल 61,000 रुपयाचं,
माननीय श्री रणजित भैया इंगळे, श्री आनंद मालक जगताप या दोघांच्या वतीने 61 इस बार गेंद को आंसर पे मारने की कोशिश में सत्यजीत बस, लेकिन के नीचे आगरे पकड़ लिया कैच, लगने वाला ये तीसरा झटका लगा। 3 विकेट के नुकसान पे स्कोर है केवल इस वक्त 9 रन। और तीसरे और चौथे क्रमांक के लिए जो प्राइज दिया जा रहा है लगभग 31,000 रुपए का प्राइज सम्मानीय सचिन भैया रोजकरी इनकी ओर से। और टूर्नामेंट में हम यूट्यूब के मैचेस जो यूट्यूब पे देख रहे हैं उसके लिए जो सौजन्य मिल रहा है माननीय श्री नारायण भाऊ ननोरे यांच्या वतीने, ट्रॉफी सौजन्य आनंददा कनले साहेबांच्या वतीने, मंडप सौजन्य अमरदाजी हांगरगेकर यांच्या वतीने, रामचंद्र आबा रोजकरी साहेबांच्या वतीने, ड्रेसिंग सौजन्य सुहास भैया राउत कंस्ट्रक्शन यांच्या वतीने। नए खिलाड़ी जाएंगे वहां पर मेंबर साहब, चला मेंबर साहेब बॅटिंग आले आणि प्रत्येक षटकारासाठी आपणकडून 100 रुपये पारितोषिक दिले जाईल। जहां तक की ओवर्स की बात करना चाहेंगे, 2 ओवर बिल्कुल पूरे होने के बाद स्कोर है 9 रन 3 विकेट के नुकसान पे। फ्रेंड्स वॉरियर बिग बैश लीग तुलजापुर ये क्रिकेट टूर्नामेंट यहां पर चल रही है और इंडिविजुअल स्वरूप में जो प्राइज दिए जा रहे हैं जैसे कि मैन ऑफ द सीरीज के लिए रेंजर साइकिल दी जा रही है सुहास भैया गायकवाड़ इनकी ओर से, जो कि संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर यांच्या वतीने रेंजर सायकल दिली गेली। बेस्ट बॅट्समॅन साठी मातोश्री जडेचे उपसरपंच अपसंगी ग्रामपंचायत ते राहुल भैया साठे साहेबांकडून। टप्प्याचा चेंडू मारायचा प्रयत्न, चेंडू गेला विकेट कीपरकडे। त्यानंतर बेस्ट बॉलरसाठी पारितोषिक दिले गेले श्री दिनेश भैया शिंदे सिद्धी मोबाईल शॉपिंग अँड्रॉइड मोबाईल। बेस्ट फिल्डरसाठी सचिन भैया सरकाळे छत्रपती स्पोर्ट्स यांच्या वतीने शूज। टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने पुश केला गेला, क्षेत्ररक्षक येतोय एक्स्ट्रा कव्हरवरून, पुन्हा एक डॉट चेंडू, पुन्हा निर्धाव चेंडू टाकला जातोय। या स्पर्धेला प्रत्येक सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार कैलासवासी अरुण काका, कैलासवासी पुष्पा काकी कनले यांच्या स्मरणार्थ आनंददादा कनले साहेबांच्या वतीने स्पर्धेला सर्व ट्रॉफ्या दिल्या गेल्या आहेत। मॅन ऑफ द मॅच साठी सचिन दादा शिंदे एसएस मोबाईल शॉपीच्या वतीने कॅप दिली जाताना आपण पाहतोय। मारने की कोशिश सत्यजीत गेंद के नीचे है, तीसरा कैच पकड़ लिया वहां पर। मैन ऑफ द मैच साठी मात्र कैलासवासी सुरेखा चंद्रकांत तिकोणे यांच्या स्मरणात श्री प्रवीण तिकोणे यांच्या वतीने देवीचा फोटो दिला जातोय। आणि मॅन ऑफ द मॅच साठी वृक्ष झाडे लावा झाडे जगवा वृक्षप्रेमी नितीन जाधव साहेबांच्या वतीने कैलासवासी सुनीता जाधव यांच्या स्मरणार्थ एक वृक्षाचं रोपटं दिलं जाताना आपण पाहतोय। दिलं जाईल। या स्पर्धेला आपल्याला पीस सौजन्य म्हणून अण्णाप्पा पवार, ताराजी मामा देवकर, श्रावण सर पवार, बॉल सौजन्य शंभूराजे काशीद, रिंग्स ब्रेक सौजन्य बाबूराव देवकर, वेदांश विकी मंडळे, कमिटी टी शर्ट अजय भैया धनके एफएफ स्पोर्ट्स यांचं सहकार्य लाभताना आपण स्पर्धेला पाहतोय। पुढचा चेंडू टाकला जाईल गोलंदाज टप्प्याचा चेंडू मारायचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉडी लेंथ हा चेंडू टाकला गेला, अतिशय आक्रमक चेंडू। या स्पर्धेला विशेष सहकार्य म्हणून श्री नानासाहेब लोंढे, श्री विशाल भैया रोजकेरी, सुलेमान अप्पा शेख, अनमोल भैया शिंदे, अनिल मेंबर पवार, सागर भैया पारडे या सर्वांचं बोलाचं सहकार्य स्पर्धेला लाभताना पाहतोय। परत एकदा पुढचा चेंडू प्रमोद तोरेसाठी, सुंदर असा फटका, दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधून खेळून काढलेला आहे। चेंडू जातोय सीमारेषेकडे, 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत परंतु चेंडू जिंकणार सीमा पार चौकार।
स्पर्धेचा शेवटचा दिवस असलेल्या शेवटच्या दिवसासाठी बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख आकर्षक उपस्थिती आपण इथे पाहणार आहोत. या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक, अतिशय उसळी मारलेला चेंडू, पंचावन्न अतिरिक्त वाईट. या अतिरिक्त एक धावांना संघाची धावसंख्या होती ती 14. 4 गडी बाद. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ड्रिंक ब्रेक. अतिशय वेगवान चेंडू मारायचा प्रयत्न, चेंडू गेला विकेट किपर कडे. इथं मात्र चेंडू गेला विकेट किपर, डॉट चेंडू. 3 षटक संपली, धावा झाल्या 14 धावा, 4 गडी बाद. त्याला पेंडिंग आहे. तिसऱ्या अंपायरकडे दात म्हणजे बाउन्सर साठी चेंडू जास्त उडलाय का हे पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे दात मागितली जाते. तिसरे पंच इथं सांगतील की हा चेंडू वाईट असेल का नाही असेल याची चाचपणी या ठिकाणी केलं जाईल. उद्या मात्र आपण फ्रेंड्स फॉरएव्हर क्रिकेट स्पर्धेचा 4 दिवसाचा ठरणार पहिला उद्या 5वा दिवस म्हणजे अंतिम दिवस असेल आणि फ्रेंड्स फॉरएव्हर बिग बॅश लीग. नो बॉल आहे, चला नो बॉल. बोलेंगे नो बॉल का इशारा बताया जाता पण नो बॉल का इशारा. फ्री हिट का सुनहरा मौका. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. गेंद इस बार गेंद को मारना चाहते थे, गेंद बल्लेबाज को बीट करेंगे, विकेट कीपर के पास चली जा रही है. ओवर समाप्त हो चुका है, लगभग 15 बने हैं, 3 ओवरों का खेल बिल्कुल पूरा हो चुका है. ड्रिंक ब्रेक मैदान में किया जरा डीजे 2 मिनिट थांबायचं जरा, गाणे आत्ताच वाजवू नका. 3 षटक पूर्ण, 15 धावा, सरासरी 5 रनाच्या धावसंख्येनं 15 धावा झालेल्या, 4 गडी बाद. 3 षटकाच्या समाप्तीनंतर ड्रिंक ब्रेक. निश्चितच उद्या म्हणजे गेल्या 4 दिवसापासून क्रिकेटचा रणसंग्राम, चेंडू फळीचं युद्ध आपण इथं पाहिलं. हे युद्ध आपण श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलन नवदुर्ग रोड तुळजापूरच्या मैदानामध्ये क्रिकेट सामने पाहतोय. फ्रेंड्स फॉरएव्हर बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धेसाठी उद्या विशेष आकर्षण म्हणून मराठी कलाकार श्री आदित्यराजे मराठे बैलगाडी शर्यत आणि झुंबड प्रेम, त्याचबरोबर श्री सूरज पवार प्रिन्स म्हणजे सैराट हा नामवंत असा सिनेमा होता, त्या सिनेमातील प्रिन्सची भूमिका साकारणारे आणि त्याचबरोबर कंट्री फेम प्रिन्स यांचं देखील इथं आगमन होईल. त्याचबरोबर बैलगाडी तथा झुंबड फेम ऐश्वर्या दोंड आणि त्याचबरोबर झुंबड फेम काजल शिंदे या मान्यवर अभिनेत्यांचं इथे शुभागमन होईल आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल. सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा.
परत एकदा या ड्रिंक ब्रेक नंतर सामन्याला सुरुवात होत असताना जे की या बिग बॅश प्रीमियर लीगचा आजचा हा चौथा दिवस म्हणजे लीग मॅचेसचा शेवटचा दिवस आणि उद्या मात्र या क्रिकेटच्या मैदानामध्ये महामुकाबले बघायला मिळतील. या महामुकाबल्यासाठी विविध सिनेस्टार अभिनेत्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. नक्कीच आपल्यासाठी एक मेजवानी म्हणून आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध आवाज मराठी समालोचक चंद्रकांत शेटे सर यांचं उद्या या तुळजापूर नगरीमध्ये या प्रीमियर लीग साठी यांचं समालोचक म्हणून उपस्थिती प्रामुख्याने आहे. तर गोलंदाजी मला वाटतं पंकज पाटील सर याप्रमाणे ज्या प्रकारची सुरुवात इथे बॅटिंग टीमची झाली आहे तुम्हाला काय वाटतं की सुरुवात कशी प्रकारची मागणी तर कारण 3 षटकामध्ये फक्त 15 धावा याला कारण वारा असेल षटकाराला 100 रुपये. थँक्यू सर. के बाहेर येतो चेंडू ऑनसाइडला फटका मारायचा प्रयत्न चेंडू गेला विकेट कीपरकडे डॉट चेंडू. अतिशय भिन्नाच गोलंदाजी अतिशय वेगवान गोलंदाजी आपण पाहतोय. निश्चितच मी गोलंदाज या ठिकाणी ऋषी सरांचं कौतुक करेन. सटीक लाईन ऑन लाईन के साथ म्हणजे अचूक टप्पा नियंत्रित मारा टिचून मारा मात्र केला जातो तो गोलंदाज ऋषी सरांकडून. अजूनही धावसंख्या थांबली ती 15 धावा झाली आणि षटक टाकलं जातं चौथ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजी करतील ऋषी आदतराव. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे जे की चौथं षटक चालू असताना कुठलीच मोठी धावसंख्या घेऊ देत नाही गोलंदाज कुठलाच. अतिशय आखूड टप्प्याचा चेंडू होता खेळून काढलेल्या लेग साईडच्या दिशेने सुंदर असा फटका. एक धाव मात्र नक्की मिळते चंकीला. चंकी सरावर अतिशय बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. प्रत्येक षटकाराच्या पाठीमागे आप्पा यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे आणि तोरे सरांना पण प्रत्येक षटकाराला मोरे सरांना पण प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस आहे. मोहम्मद मोरे यांना देखील हे दोन जे फलंदाज विकेटवर आहेत त्या दोन्ही फलंदाजाला मात्र आप्पा म्हणतात की तुम्ही षटकार मारा आणि माझ्याकडून 100 रुपये बक्षीस घेऊन जा. अकुट टप्प्याचा चेंडू इथं मात्र ऋषी फलंदाज कशा प्रकारचे त्याची कमजोरी जी काय ती पाहून गोलंदाजी जाताना आपण करताना पाहतो. जस अकुट टप्प्याचे चेंडू टाकलं जाताना आपण पाहतोय बॉडीलाईन 12 केला जातोय. यामुळे फलंदाजाला इथं धावा काय जास्त करता आल्या नाही. धावसंख्या 16 धावा 4 गडी बाद या षटकातील चौथा चेंडू घेऊन ऋषी आदतराव गोलंदाजी करतोय. अतिशय सुरेख असा चेंडू ऋषी सरांचा आपण पाहतोय जे की पहिल्या षटकामध्ये ही अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना आपण पाहिलं होतं ऋषीला आणि अगदी त्याच पद्धतीने दुसरे षटक टाकत असताना अतिशय तिफायती गोलंदाजी सुरेख मारा अचूक टप्प्याची गोलंदाजी. अशा माराला आपण भेदक मारा मराठीमध्ये हा देखील शब्द आपण लागू होतो. नक्कीच आणि चेस लेवलची बॉलिंग म्हणजे बॉडी लेंथ ये बार बार गेंदे फेकी जा रही है. आतापर्यंत सर्वोत्कृष्ट षटक आहे असं म्हणावं लागेल तरी काय हरकत नाहीये. जोरदार अपील परंतु पंचावर कुठलाच असर नाहीये. निर्धाव चेंडू लागोपाठचे सरळ मला वाटतंय 3 चेंडू निर्धाव झालेले आहेत आणि या षटकामध्ये फक्त आतापर्यंत 1 धाव खर्च केलेले. और जैसे कि जो अभी भी मोमेंट वहां पर देखने मिला विकेट कीपर क्या से क्या छूटा गेंदबाज का दिल टूटा लेकिन नाराज नहीं फिर से अपने मार्च पर चले. जो काम के लिए उन्हें बोला गया उससे बेहतर काम ऋषि आदतराव के गेंदबाजी से हो रहा है क्योंकि अब तक उन अपने स्पेल में 11 गेंदों में रन दिए हैं केवल 4. इस बार मारना चाहते थे गेंद बॉलर के पास चली जा रही है और ये बीच ओवर समाप्त हो रहा है. जहां तक की बात करना चाहेंगे लगभग 4 ओव्हर की समाप्ति में स्कोर है 16. 4 षटकं संपली आहेत आणि धावा बनवले गेले फक्त 16 धावा. या ठिकाणी शेवटच्या चेंडूवर ऋषी सरांना कॉटन बॉलचा चान्स होता परंतु गोलंदाजीमध्ये आपण स्वतः गोलंदाजी करत असताना इतक्या कमी वेळामध्ये लगेच झेल घेणं अतिशय अवघड असतं गोलंदाजासाठी. तरी पण उत्कृष्ट असा प्रयत्न करताना आपण पाहिलं होतं ऋषींना परंतु झेल सुटला आणि या ठिकाणी जीवनदान मिळत असताना फलंदाजाला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर सरासरी 4 धावाच्या सरासरीनं 16 धावा 4 षटक पूर्ण 4 गडी बाद. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरुवात आहे. पंकज सर यानंतरची जी लढत आपण पाहणार आहोत एके अकॅडमी क्रिकेट संघ आणि त्याच्या विरुद्ध साहिल एंटरप्राइजेस या 2 संघादरम्यानची लढत पाहणार आहोत. दोन्ही संघाच्या कॅप्टनना मी सूचना करतोय या षटकातील 6 षटक झाल्यानंतर तुमच्या दोन्ही संघाच्या दरम्यान टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टननी रेडी राहायचंय. टप्प्याचा चेंडू भिन्नात चेंडू टाकला गेलाय मारायचा प्रयत्न चेंडू जातो तो पॉइंटच्या दिशेने
दरम्यान इथं धाव येणार नाही, धावसंख्या अजूनही थांबली ती 16 धावा. विशाल माने आपलं वैयक्तिक दुसरं संघासाठी 5वं षटक टाकत असताना अतिशय तिफायती गोलंदाजीचा मारा करताना आपण पाहतोय. सर्वच परत एकदा गोलंदाजी मार्फत माने सर पुढचा चेंडू टाकण्यासाठी थोडंफार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना आपण पाहतोय. आतापर्यंत चौकार आणि षटकाराची आताशबाजी पाहायला मिळाली आहे, जे की या स्पर्धेचा 4था दिवस आणि या स्पर्धेतला आजच्या दिवसाचा पहिला सामना. आता मात्र सुंदर असा फटका पाहायला मिळतो. एक धाव नक्कीच मिळेल, दुसरी धाव घेण्याचा नक्की प्रयत्न असेल दोन्हीचा, परंतु एकच धावावर संतुष्ट मानावं लागेल. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते या ठिकाणी, जे की एक धाव 17 धावा 4 गडी बाद. अतिशय संत गतीनं फलंदाजी आपण पाहतोय सर. जे की हा 6 षटकाचा सामना आहे. 5व्या षटकातील 2 चेंडू पूर्ण झालेले आहेत, म्हणजे आतापर्यंत या डावासाठी 10 चेंडू शिल्लक आहेत. या 10 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजाचा असेल. बॅटचा काढा घेऊन यष्टीरक्षक आणि स्लिपच्या डोक्यावरून सरळ चेंडू जातोय सीमा पार, खणखणी दमदार चौकार येतोय. और इस 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रनों की योग पर थोड़ा सा कहीं जाकर एक कालपासून विनंती असेल सर्व खेळाडू कृपया पडद्यावर बसू नका, एक नम्रतेची विनंती आहे. ग्राउंडला शोभा आणण्यासाठी आपण पडदा लावलेला आहे. एक विनंती असेल, ग्राउंडला थोडंसं एक चांगली फिलिंग येण्यासाठी पडदा लावलाय, तर तू कृपया सर्व खेळाडूंना एक विनंती असेल की कृपया पडद्यावर बसू नका. टप्प्यात चेंडू पुन्हा मारायचा प्रयत्न, चेंडू गेला विकेट कीपर कडे. सुरेख गोलंदाजी इथं टाकली जाते. धावसंख्या थांबते 21 धावा 21 रन. 5व्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजेच या षटकातील 2 आणि पुढचे 6 चेंडू, जवळपास 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या डावातला, आणि धावसंख्या झालेली आहे ती 21. परत एकदा पुढचा चेंडू मानेचा सुंदर अशी झेल आणि फलंदाज बाद होत असताना आपण पाहतोय. 5वा धक्का संघाला बसत असताना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहतोय शुभम कांबळे, जे की शुभमला आपल्या बॅटमधून धावा काढावा लागतील, जे की संघ अतिशय संकटामध्ये आहे. 21 धावा झालेल्या आहेत, 5 गडी बाद. 5व्या षटकातला शेवटचा चेंडू, सुंदर असा फटका कनेक्ट झालेला बॅटला, क्षेत्ररक्षक धावतो चेंडूच्या खाली आणि झेल बाद होत असताना पहिल्या चेंडूवर. और या ठिकाणी कॅच मात्र पकड गेली, स्वतः कर्णधार प्रणव बरकुलने कॅच पकडली आहे आणि इथं फलंदाजाला माघारी परतावं लागेल, फलंदाजाला बाद व्हावं लागेल. निश्चितच या सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व जे गाजवलं गेलंय, गोलंदाजी संघाचं आपण वर्चस्व इथं पाहतोय. त्यांनी या स्पर्धेला मला वाटतं ड्रिंक ब्रेकसाठी सहकार्य केलं. आदरणीय बेदांजी विकी मंडळे साहेबांचं इथं शुभागमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम, सहर्ष स्वागत. आदरणीय तथा तन्माननीय शुभम भैया काळे यांचा संघ फलंदाजी करतोय.
पप्पू पवार जर एक धाबा काढतील तर प्रत्येक धाबेसाठी 100 रुपये या ठिकाणी विकी मंडळे यांच्या वतीने दिले जातील. 50 धाबा जर काढल्या तर 5,000 रुपये. 50 धाबा काढण्यासाठी पुढच्या मॅचची वाट पाहावी लागेल, कारण या ठिकाणी शेवटचे षटक आहे. अभी रुकाबा स्कोर 21 पे 6 विकेट चले जा रहे हैं. नए ओवर की शुरुआत करने के लिए प्रणव बालकुलचा हा चेंडू फुलटॉस होता, मारला चेंडू जातो तो डीप स्कोरच्या दिशेने. निश्चितच सिंगल धाव इथे येते. सिंगल धावेनिशी संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती 22 धावसंख्येवर. की स्वतः कर्णधार प्रणव बारकुल शेवटचे 6 चेंडू घेऊन येतोय. आतापर्यंतच्या 5 षटकामध्ये तर धावसंख्या झालेली आहे ती सर 21. या षटकामध्ये किती धावसंख्येपर्यंत संघ मजल मारू शकेल? या षटकानंतर पुढच्या मॅचचा टॉस होईल. निश्चितच दोन्ही संघाचे कॅप्टन साहिल एंटरप्राइजेस क्रिकेट संघ आणि एक अकॅडमी संघ, दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल की पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी आपण ताबडतोब इथे यायचं. परत एकदा प्रणव बारकुल, उलटा चेंडू, आबाद होण्याचा चान्स आणि डायरेक्ट हिट. या ठिकाणी मला वाटतंय गणेश माने तो क्षेत्ररक्षक होता ज्याने डायरेक्ट हिट मारली आहे. आणि गणेश माने बद्दल जर सांगायचं झालं तर एक सुपर आयकॉन खेळाडू म्हणून ज्याला क्रिकेटमध्ये ओळखलं जातं, तोच गणेश माने इथे मात्र चांगली क्षेत्ररक्षण करतो. गोलंदाजाला माघारी परतावलं गेलं, गोलंदाजाला बाद केलं गेलंय. पप्पूजी बॅट्समनचं नाव सांगा. पप्पू पवार साहेब बॅट्समनचं नाव सांगा. ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर कदम जातो फलंदाजासाठी मैदानात स्ट्राईकवर. 6व्या षटकातील 2 चेंडू पूर्ण झालेले आहेत. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, जे की संघाची धावसंख्या झालेली आहे ती 23. या 4 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल या ठिकाणी ज्ञानेश्वरचा. अतिशय चेंडू, वेगवान चेंडू टाकला गेलाय. भेदक असा मारा. बॅट आणि बॉलचा कुठला संपर्क नाही. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जात असताना परत एकदा 4था चेंडू टाकण्यासाठी सज्ज प्रणव बारकुल. उलटा चेंडू सुंदर असा कनेक्ट झालेला आहे. पाहतोय आपण क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि मला वाटतं झेल क्रमांक 4. सत्यजित भोसले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. अगदी सहज कॅचा त्याला पकडले गेलेत. फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज जातोय पप्पू पवार. आणि पप्पू पवार आणि षटकार जर पप्पूने मारला तर 300 रुपयाचं पारितोषिक. तुळजापूर शहरातील एक नामवंत खेळाडू, टोटल 500 धावा, 500 रुपये, ज्यांनी युट्यूब लाईव्ह नसताना अनेक क्रिकेटची मैदाने गाजवली, असा पप्पू पवार यांना बक्षिसांचा या ठिकाणी वर्षा होत असताना चौकारला 100 रुपये आणि षटकाराला 300 रुपये. आणि मला वाटतं अप्पा कनले साहेबांकडून 200 रुपये षटकारासाठी पप्पू पवारसाठी. म्हणजे एक षटकार जर मारला तर कमीत कमी 500 मिळतील. ओ इथं मात्र हवेत मारलाय. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडली आहे. सर्वांचे पैसे वाचले. ठिकाणी शेवटचा गडी शिल्लक आहे आणि शेवटचा चेंडूही शिल्लक आहे. जावेद भाईंसाठी मात्र इथं बक्षीस असेल सन्माननीय अप्पांकडून 200 रुपये. जर षटकार मारला तर 200 रुपये जावेद भाईंसाठी. जावेद भाई एक ही बॉल में 6 रन काटना है. इस बार गेंद
दिवस महाराज भारती की आते ही चौका लगा दिया, 100 चौका लगा दिया। यायचंय एके अकॅडमी संघ आणि साहिल एंटरप्राइजेस संघ दोन्ही कॅप्टन्सना मी सूचना करतो, विनंती करतो की लवकर या, पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल लगेचच। दोन्ही कॅप्टन्सला विनंती करतोय, टोटल धाबा इथे झालाय, तब्बल 28 धाबाचं आव्हान दिलं गेलं, 27 बनायला गेलं तर 28 धाबा। ज्या स्पर्धेमध्ये तुम्हाला 13 खेळाडू दिले गेले, 13 खेळाडूमध्ये जर कुठला खेळाडू अनुपस्थित म्हणजे उपस्थित नाही राहिला तर तो खेळाडूची लिस्ट आमच्याकडे पाठवायची आहे आणि त्या सर्व खेळाडूंची आज नावे संध्याकाळी जाहीर करण्यात येतील, जे स्पर्धेमधून 3 वर्षासाठी त्यांना बंदी असेल। चला टॉस बॉक्स कडे यायचा दोन्ही संघाचे कर्णधार एके अकॅडमी दोन्ही संघाचे कर्णधार कृपया विनंती आहे की आपण टॉस बॉक्स कडे यायचं, पुढच्या सामन्यासाठी टॉस करून घ्यायचा आहे। एके अकॅडमीचे कर्णधार प्रशांत, एके अकॅडमीचे कर्णधार प्रशांत यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स कडे यायचंय। एक संघ तुम्हाला शेवटचा गोल असेल, चला एक क्रिकेट संघाला विनंती करतो, तुम्हाला शेवटचा गोल असेल आपण ताबडतोब या ठिकाणी प्रशांत सर एके अकॅडमी सर या लवकर या, सहकार्य करायचंय। सामना सुरुवात व्हायच्या आधी नाणेफेक करून घ्यायचं, तुमचा सामना आहे यानंतर। आणि मुज्जू सर लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत, सामना लवकरात लवकर सुरुवात करायचंय।
अशमत भाई शेख खान, अशमत भाई खान व अनुराग या दोघांना विनंती करतो की पुढील सामन्याचं नाणेफेक करून घ्यायचं आहे, जे की फ्रेंड्स फॉर युअर आयोजित बिग बॅश लीग तुळजापूर 2024 चालू असलेला क्रिकेटचा महासंग्राम या स्पर्धेचा आजचा चौथा दिवस. कॅमेरामॅन टॉस बॉक्स कडे हर्षद भाईच्या हस्ते या ठिकाणी या सामन्याचं नाणेफेक झालेलं आहे आणि नाणेफेक साहिल प्रणव बारकुल व ऋषी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पहिले षटक टाकण्यासाठी सचिन साळुंके. पहिल्या चेंडूवर बारकुल सरांचा रिव्हर्शिपचा फटका आणि यशस्वी खणखणीत दमदार चौकाराने सुरुवात केली आहे. 4 धावा. तो आगे के मैच के लिए साहिल इंद्र प्रदेश टीम के कप्तान ने टॉस जीता. टॉस जीतने के बाद देखना है उनकी टीम ने क्या फैसला लिया होगा. बॉलिंग गुड बॉल. AK अकॅडमी या संघाची फलंदाजी असेल. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस म्हणजे फ्रेंड्स फॉरएव्हर बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धेसाठी जे अंतिम दिवस असेल. अंतिम दिवसासाठी विशेष आकर्षण निश्चितच सिने कलावंतांचं इथे आगमन होणार आहे. आदित्य राजे मराठे बैलगाडी शर्यत आणि झुंबर फेम, सूरज पवार प्रिन्स सैराट आणि फॉन्ड्री फ्रेम प्रिन्स, ऐश्वर्या दौंड बैलगाडी प्लस झुंबर फ्रेम आणि काजल शिंदे झुंबर फ्रेम या सर्व कलावंतांचं इथं आगमन होईल. परत एकदा 4 धावा या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय बारकुल सरांच्या बॅटमध्ये. गणेश सर ते तुमच्या जवळ ठेवा बॉल. संख्या पुढे सरकते वाढते. टोटल धावा झाल्या 4 धावा, 8 धावा माफ करा. टोटल धावा 8. सचिन साळुंके गोलंदाजी करतोय. ओहो इथं मात्र चेंडू ओव्हर पिच हमला बोल और सीधा गेंद को मारा. प्रणव के बैट से निकलता हुआ ये दमदार प्रहार निकलता हुआ. सचिन साळुंकेच्या पहिल्या षटकामध्ये अतिशय आक्रमक फलंदाजी करत असताना आपण पाहतो बारकुलला, जे की 2 चौकार आणि 1 षटकाराने खेळत असताना शेवटचा चेंडू शिल्लक. चेंडू इथं मात्र फटका मारायचा प्रयत्न, गॅप शोधलाय. चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर बॉडीच्या बाहेर. 4 धावा चौकार.
विजयासाठी 10 धावा बनवायचे म्हणजे सामना अत्यंत एकतर्फी चाललाय. गणेश सर ओव्हर झाली बहुधा बॉल आहे का? डेड बॉल बरोबर बरोबर आहे सर. परत एकदा प्रणव बारकुलच्या बॅट मधून येताना आपण पाहतोय गगनचुंबी षटकार. निश्चितच धावसंख्या इथं आक्रमक अंदाजने फटकेबाजी केली गेली. पहिल्या षटकानंतर तब्बल 24 धावा आल्यात. आता फक्त 4 पावले दूर असेल पहिल्या सामन्याच्या विजयापासून. फक्त 4 धावा बनवायच्या. या सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व जे गाजवलं गेलंय श्री शंभूराजे 11 क्रिकेट संघ या सामन्यात पूर्णपणे गरजतोय. एकतर्फी मॅच आपण इथे पाहतोय. तर आपण काल पाहिलेल्या सामन्यापैकी एक अतिशय या स्पर्धेतला मोठा स्कोअर पाहायला मिळाला जे की नारायणराजे गवळी या संघाने काढलेला होता. आज मात्र या स्पर्धेमधील कमीत कमी धावसंख्या झालेली या ठिकाणी पाहायला मिळाली जे की 28 धावसंख्येचं आव्हान आहे. आणि 28 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 24 धावा तब्बल काढलेल्या आहेत. आणि आता मात्र फक्त विजयासाठी 4 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर आहे तो ऋषी. पंचाचा निर्णय अतिरिक्त वाईड. पंकज सर फक्त विजयासाठी इथं 3 पावले दूर असेल म्हणजे फक्त 3 धावा बनवायच्या आहेत. आता सामना संपण्याची फक्त आपल्याला आता इथं औपचारिकता बाकी असेल कारण सामन्यात पूर्णपणे वर्चस्व इथं गाजवलं गेलंय. एखादी सामना जिंकण्यामध्ये यशस्वी ठरत असताना आपण पाहतो या संघाला परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता ऋषीचा. आखूड टप्प्याची गोलंदाजी होती. अचूक अशी गोलंदाजी. निर्धाव चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू जे की अतिशय या स्पर्धेतील कमी धावसंख्येचं आव्हान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. परत एकदा डॉक्टर धनंजय आपल्या गोलंदाजी मार्कवर. सुरेखाचा चेंडू. आपण डॉक्टर धनंजय सरांना आमदार प्रीमियर लीग मध्ये पाहिलं होतं. अतिशय उत्कृष्ट असं परफॉर्मन्स ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यांनी दिलं होतं संघासाठी. बॉलिंग असेल किंवा बॅटिंग असेल दोन्हीही अतिशय उत्कृष्ट असं प्रदर्शन आपण पाहिलं होतं. पण या सामन्यामध्ये डॉक्टर सरांनी या ठिकाणी नाराजी प्रेक्षकांची नाराजी केलेली आहे. परत एकदा आपल्या गोलंदाजीमध्ये थोडस क्षेत्ररक्षण मध्ये बदल करतोय जे की पुढचा चेंडू सामना करण्यासाठी एक डावखुरा फलंदाज ऋषी स्ट्राईकवर सज्ज आहे. विजयासाठी 3 धावांची गरज आहे. बॅटला या ठिकाणी सुंदर असा फटका. सचिन साळुंके चेंडूवर धावतोय तोपर्यंत निश्चितप्रमाणे 1 धाव मिळते. या 1 धावाच्या साथीनं धावफलकामध्ये परत एकदा वाढ होते जे की 26 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. यानंतर होणारा जो सामना आहे साहिल एंटरप्राइजेस विरुद्ध AK अकॅडमी. साहिल एंटरप्राइजेसचे कर्णधार यांना विनंती आहे की आपण हा सामना झाल्यानंतर लागलीच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि AK अकॅडमी या संघाचे फलंदाज तयार राहायचं आहे. परत एकदा पुढचा चेंडू डॉक्टर धनंजय सर. हो अतिशय सुरेख असा चेंडू त्रिफळा बाद आणि पहिला गडी बाद होत असताना आपण पाहतोय.
प्रणव बारकुल सर, फलंदाजाचं नाव कळवायचं आहे. फलंदाजाचं नाव अभिषेक. चालतंय. ओके, धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय अभिषेक, जे की धनंजय अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करत असताना एक आक्रमक फलंदाज प्रणव बारकुलला या ठिकाणी त्रिफळा बाद केलेला आहे डॉक्टर धनंजय सरांनी. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहेत, जे की विजयासाठी 2 धावांची गरज आहे. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत, विजयासाठी 2 धावांची गरज आहे. परत एकदा बॅटची इनसाइड एज आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये दुसरा गडी बाद होत असताना आपण पाहतोय लागोपाठचा, आणि दुसरा धक्का या ठिकाणी बसलेला आहे. नवीन फलंदाज सत्यजित भोसले, की या सत्यजित भोसलेनं क्षेत्ररक्षण करत असताना तब्बल 4 झेल पकडल्या होत्या. पप्पू पवार यांना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे. पप्पू पवार अतिरिक्त 12वी खेळाडू, 12वा प्लेयर नाही आपला. परत एकदा डॉक्टर धनंजय सर अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करत असताना या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. माननीय अक्षय मंजुळे सर, ऑलराऊंडर खेळाडू, यांना आज वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. परत एकदा सुंदर गोलंदाजी. या ठिकाणी तिसऱ्या पंचाकडे मदत मागितलेली आहे. काकडे सर. सर, फलंदाजाला पायाला लागलाय का नाही चेक करायचं का? ओके, वाईट आहे का नाही पाहायचं. या ठिकाणी तिसऱ्या पंचाकडे मदत मागितलेली आहे. चेंडू वाईट आहे का? या ठिकाणी निर्धाव चेंडू आहे. तिसरे पंच म्हणून पुणे येथील सुप्रसिद्ध पंच स्वप्नील काकडे सर या ठिकाणी तिसऱ्या पंचाचं काम पाहत असताना तर लेग स्टंप वरून चेंडू गेलेला आहे. फेअर डिलिव्हरी आहे. षटक पूर्ण. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा, जे की विजयासाठी आणखीन 2 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 24. चला चला लवकर खेळवायचंय, सामन्याला वेळ करायचं नाही. यानंतर भरपूर सामने आहेत. या सामन्याला सोडून आणखीन 5 सामने खेळवायचे आहेत आपल्याला. 24 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. फलंदाज ऋषी स्ट्राइक वर येतोय. गोलंदाजी मार्कवर विकी डगे. ढेकणे, विकी ढेकणे नवीन गोलंदाज. विजयासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याचा विजेता या ठिकाणी ठरणार आहे. पाहूया, 2 धावांची गरज आहे, जे की चेंडू शिल्लक आहेत ते 24. विक्की टू ऋषी. उलटा चेंडू आणि खेळून काढलेल्या लेग साइडच्या दिशेने सुंदर असा फटका ऋषीच्या बॅट मधून खणखणीत विजयाचा चौकार येत असताना पाहतोय. रेडी असतील. इथं मात्र चौकाराशी विजय घोषित करण्यात आलाय. या सामन्यातील मागाच्या सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार जातोय
प्रणव बारकुल सामन्यातील सामनावीर ठरतो प्रणव बारकुल. प्रणव बारकुल यांना विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी सामनावीरचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. सामनावीरसाठी आपण पाहू शकाल की सामनावीर म्हणून आनंददादा कंडले यांच्या वतीने ट्रॉफी असेल, त्याचबरोबर